श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेलं प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून अगदी हृदयातून तुमचे आभारी आहे. आज सकाळी जास्त काही शेअर करायला मिळालं नाही, कारण सकाळची आज गडबड होती. एकीकडे मी शिरा केलेला होता आणि एकीकडे रात्रीचा भात जो होता ना, तर किट्टूचं असं म्हणणं होतं की त्याच्यामध्ये आपली चटणी जी असते ती टाकून मला परतवून दे. खायला मागत होती ती, म्हणून मी खायला दिला. नंतर म्हणली वेळ झालेला आहे, मी जाते. मग तिने शिरा खाल्ला, कारण तिचं असंच असतं की गोड काय केलं की मग ते पहिलं जे असतं ते कॅन्सल करायचं आणि गोड नाही करायचं. आज बाकी चपाती भाजी वगैरे न बनवत सोयाबीन आणि कोबी भरपूर प्रमाणात घालून मी बनवलेला होता भात. एवढा छान झालता. कोबीचा भात खूप छान होतो. फक्त कोबी जो आहे तो एकदम बारीक चिरलेला, म्हणजे लांब बारीक चिरलेला पाहिजे आणि तेलामध्ये चांगला तरतरीत भाजायचा, नाहीतर मग ते कोबीचा पण म्हणजे कच्चा स्मेल जो असतो ना तो जास्त प्रमाणात येतो. कारण भातामध्ये जर तुम्ही डायरेक्टली टाकलं न भाजता तसंच शिजवलं तर ते शिजतं, पण वास कच्चा येतो. त्याच्यासाठी खडे मसाले टाकलेले आहेत, थोडंसं जिरं, मोहरी, शेंगदाणे व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतले. त्याच्यानंतर मग सोयाबीन जे आहे ते स्वच्छ धुवून ते भाजून घेतले, कोबी भाजून घेतला आणि मग त्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहेत तांदूळ. यावेळेचा हा जो तांदूळ आहे ना, हा तांदूळ घेताना घेतला आहे, पण खरं सांगायला गेलं तर फसले म्हणायला हरकत नाही आहे. आणि जवळजवळ 10 किलो घेतलेला आहे, म्हणजे आता महिनाभर त्याला झेलायचा आहे. तो कणी कशी असते बघा, कणीसारखा तो तांदूळ आहे. आणि तुमच्या हाताला कायम एक वेळ असतं वेगवेगळं ट्राय करायचं. आणि कधी कधी एखादा जर एवढा आवडला ना, मग तो कायम तोच आणायचा. असं नाही की बाबा दर 4 महिन्यानं काहीतरी चेंज करावं, बदलत राहावं. तेलसुद्धा बरीच लोकं बदलतात बघा, कंटिन्यूली तेच तेल खात नाही आहेत, कायम बदलत राहतात, ब्रँड बदलत राहतात. पण आपलं काय वेगळंच असतं. घेतल्यानंतर मग कधी कधी असं होतं की पश्चाताप होतो. आदल्या दिवशी जे काय मला पूजेला लागणार होतं ते सगळं आणायला लावलेलं होतं. 2 वस्त्र मी एक्स्ट्रा आणायला लावलेली होती, कारण माझी आता जुनी वस्त्र जी आहेत ते खराब होत आलेले आहेत. आणि कितीही तुम्ही व्यवस्थित करा, धुतल्यानंतर ही वस्त्र ना त्यांचा रंग दाखवतात लगेच. ते म्हणजे असे डल पडतात किंवा त्यांची शाईन जाते, आणि ते वेलवेट असल्यामुळे कधी कधी ते पण निघून जातं. असं चालायचं. आता कधी 4-5 महिन्यातून म्हणजे नवीन ही करायला हरकत नाही आहे. आपल्या झाडाची खाऊची पानं बघा, तुमच्या भरपूर कमेंट होत्या ना की ताई झाडाचा वेल लाव, वेल लाव. लावलेला वेल पहिला डॉगींनी ज्यावेळेला 8-9 डॉगी होते त्यावेळेला तो तोडून गेलेला होता, पण आता दुसरा आणून लावलेला होता आणि तो डायरेक्टली टेरेसला लावला आहे. खाली जास्त प्रमाणात अशी झाडं ठेवलीच नाही आहेत जे नाजूक असतात, कारण ही पानं ना जरा धक्का लागला लगेच फाटतात, तुटतात. कशी पानं आलेली आहेत बघा, एकदम मस्त असं, म्हणजे आपण काय म्हणतो भरलेलं पान असतं ना असं रसभरीत, तसं हे पान आहे बघा. असं एकदम मेंगाळल्यागत पडत नाही आहे. आणि जेव्हा मी असं मंगल कलश भरून ठेवते ना, तर ते पान 4 दिवस कंटिन्यू तसंच राहतं, कारण पाणी असतं ना त्याच्यामध्ये. बाकी मी तर मंगल कलश रेग्युलरही करते, पण पानं जर असतील ना चांगली तर पुन्हा पुन्हा मी तेच वापरते, नवीन नवीन पानं नाही वापरत. आता घरी आहे वापरायला हरकत नाही आहे, पण कसं की मंगळवार, शुक्रवार किंवा आधीमध्ये जेव्हा वाटेल तेव्हा. तर आता मग देवपूजा करून घेतली. नंतर मंगल कलश जो आहे तो आपला पूजला, कारण पौर्णिमा होती, गुरुपौर्णिमा होती, सगळे होतं. आणि मी गावी तिकडं असल्यामुळे ना बरेचसे व्हिडिओ पुढं मागं कसे पण येत आहेत. अजून एक 2-3 दिवस नंतर तुम्हाला रेग्युलरली फ्रेश ताजे ताजे व्हिडिओ येतील. ब्रह्मकमळ खूप छान येत आहेत वरती, ते पण आणून लावलं. त्याच्यानंतर मग आर्यनचा डबा वगैरे पॅक केला, सगळं हे केलं. आणि मग पुढचं रुटीन, कारण का एक तर पूजा झाली आपली, पण दुसरी. आणि हा तांदूळ बघा, हा आहे व्यवस्थित आहे, फक्त एक आहे की याला ना जास्त शिजवायचं नाही, तरच तो अखंड तांदूळ राहतो. नाहीतर मग तो तांदूळ जो आहे तो थोडासा जास्त शिजला की मग त्याचे पण 2 पार्टमध्ये हिस्से झाले की मग ते चिकलागत होतो. त्यामुळे तो व्यवस्थित झालेला आहे. तो आपला मी असाच आणलेला आहे की कधीतरी असा भात केला तर बरं पडेल. आता अभिषेकसाठी मी दही घेतलेलं आहे, थोडंसं तूप घेतलेलं आहे. मध चुकून माझा एक्स्ट्रा पडलेला आहे. मी आत्तापर्यंत ओरिजिनल मध शोधत आहे ताईनो. तुम्हाला जर कुठं कोल्हापूरमध्ये माहीत असेल तर मला जरूर सजेस्ट करा. मी एवढा प्रयत्न करते की मला ओरिजिनल मध मिळावा आणि मी त्याने अभिषेक करेल, किंवा खाण्यासाठी सुद्धा चांगला आहे. पण मध आपण विकतचे आणतो ना, तर त्याच्यामध्ये काकवीही असतेच असते, कारण ते खाली वेगळं आणि वर वेगळं जेव्हा होतं ना, 100% समजायचं की ते भेसळ आहे. ओरिजिनल मध पाहिजे असेल तर गावचंच म्हणायला हरकत नाही. तर आज छान अशी गुरूंची आपल्या पूजा केली. आपल्या देवघरामध्ये दत्त महाराज आहेत, स्वामी महाराज आहेत, सोबत बाळूमामा पण आहेत. मला आलेल्या काही कमेंटची उत्तर मी जरूर देईन. त्या कमेंट अशा होत्या की ताई आम्ही खूप सेवा करतो गं. आम्ही जे आपलं नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामधले मंत्र, स्तोत्र, पौर्णिमेच्या पूजा, सेवा, अजून असे खूप यूट्यूबला व्हिडिओ असतात ज्याच्यामध्ये सांगितलं जातं अमावस्येला हे करा, पौर्णिमेला ते करा, गुरुवारचं हे करा, शुक्रवारचं ते करा. आम्ही एवढं सगळं करतो तरी पण ताई आम्हाला आमच्या मनाजोगं काहीही घडत नाही. तू काय बोलशील याच्यावरती, तू काय सांगशील? तर तुम्हाला मी खरं सांगू, हा अत्यंत चुकीचं आहे की
अमुक गोष्ट केल्यानंतरच तुम्हाला सगळं येईल होईल. कारण एकतर ताई अशी म्हणत होती की मी रोजची 3-3 4-4 तास सेवा करते, खूप मंत्र पठण स्तोत्र वगैरे करते, तरी पण जैसे थे आहे. तुम्हाला एक मी सांगू, तुमचं काम जे आहे ना, मग ते काहीही काम असू दे, ती पहिला सेवा आहे. या पूर्ण संसारामध्ये ज्यावेळेला आपल्याला आणलेलं आहे ना देवाने, तर ते फक्त काही ते म्हणतात ना की देवपूजा करणं आणि पूजापाठ करणं आणि त्याच्यावरती डिपेंड राहून येण्याची वाट बघणे याच्यासाठी नाही आहे. लक्षात ठेवा, स्वतःचं अन्न स्वतः शोधावं लागतं, स्वतःचं जीवन स्वतः जगावं लागतं. पूजापाठ सेवा हे आपलं मानसिक शांतता म्हणू शकता, किंवा एक असं म्हणतो ना की आपण देवासाठी दिलेला एक वेळ म्हणा, या गोष्टीसाठी आहे. बाकी तर सगळं बघायला गेलं तर तुम्हालाच करायचं आहे. तुम्ही आज स्वयंपाक केला, बनवला तर तुम्ही खाणार आहे ना. तुमच्या घरात असंच शिजणार आहे का मनानं? नाही ना. तसंच तुमची प्रगती व्हायची असेल किंवा तुमचे दिवस बदलायचे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करणं गरजेचं आहे, काम करणं गरजेचं आहे. आयुष्यातलं जर तुम्ही घर प्रपंच बघून 3-3 4-4 तास जर तुम्ही फक्त पूजापाठला आणि सेवेलाच देत राहिला तर कष्ट कधी करणार? तो पैसा येणार कसं? दिवस बदलणार कसं? या गोष्टीवर जरूर विचार करत आहे. हे बघा, यूट्यूबला सांगतात तो त्यांचा एक म्हणजे ते चॅनल आहे, त्यांचं तेच काम असतं की आता जसं माझं रेग्युलर डेली रुटीन डेली ब्लॉग आहेत, बरोबर आहे, माझ्या आयुष्यात काय घडतं मी तुम्हाला शेअर करते. तसंच ज्यांचे चॅनल आहेत की जे तुम्हाला फक्त पूजापाठ संदर्भात सांगतात, ते तुम्हाला रोजची सेवा सांगतील किंवा रोजचं काहीही सांगतील. तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगेल ती करत राहणार आहे का? आणि करत राहिलं तर काम कधी करणार आहे तुम्ही? असं कोणालाच नाही आहे आयुष्यामध्ये की ज्याने फक्त ते सांगितले सेवा केले काम न करता मिळतं का? नाही. आज तुम्ही बघायला गेलं तर मी, तुमचे दादा, आज एवढं सगळं चांगलं असेल तरी तुमचे दादा फॅब्रिकेशन कॉन्ट्रॅक्टर अजून आहेत आणि डे बाय डे ती कामं घेतात, स्वतः जातात, कष्ट करतात, अजूनही ते ओझं उचलतात, अजूनही ती रिस्क घेतात. का बरं? आज मी स्वतः पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12पर्यंत मी कंटिन्यूली माझं काम करते. त्याच्यामध्ये मी येता जाता देवाचं ध्यान करणं, नामस्मरण करणं, मला काय आवडत असेल, कोणाचे व्हिडिओ पाहायचे तर मी लावून देते, ऐकत राहते, कोणाचे पॉडकास्ट ऐकते, कोणाचं काय असतं. दिवसभर मी माझ्या घर प्रपंचात ह्याच्या सगळ्यामध्ये राहते. थोडी मला जेवढी कामातून होईल तेवढी सेवा पण करते. म्हणजे मी म्हणते की बॅलन्स ठेवून लाईफ जगा. नुसतं ते केल्यानंतर मला तेच मिळेल हा खूप मोठा भ्रम आहे. मला एवढ्या कमेंट आहेत ना, मला जसा आता माझा व्हॉट्सअपचा नंबर गेला आहे तिकडे साड्यांच्या तिकडे, तर म्हणजे म्हणतात ना ऑर्डर तर असतातच, पण अशा पण खूप गोष्टी असतात की आम्ही हे करतोय ते करतोय आणि आमचं काही होतच नाही. त्यांना एक सांगेन, फक्त रोजची 5-10 मिनिट काय तुम्हाला होईल तेवढी सेवा करा आणि उरलेला वेळ जो आहे तो तुमच्या कामाला द्या. काम करा, कष्ट करा, मेहनत करा, प्रयत्न करा. कुठली गोष्ट असेल हार मानू नका, तर तुमचे दिवस बदलतात. असं मला तरी वाटत नाही की कोणी फक्त सेवा केले आणि वाट बघत बसलेत त्यांचं कल्याण झालेलं. आज किती आपल्या यूट्यूब परिवारातल्या ताई आहेत, कोण लाडू बनवते, कोण मसाले बनवते, कोण काय घरात बसून करते किंवा कोण बाहेर जाऊन करते. आज ज्यांचे मी प्रमोशन वगैरे करते त्या ताईसुद्धा कष्ट करतात, मेहनत करतात आणि मग त्यांना ते मिळतंय. आणि तुम्ही जर नुसती सेवाच करताल आणि मला काही मिळत नाही म्हणताल, देवाने कधी सांगितलेलं नाही स्वामींना कष्ट करणारी मेहनत करणारी माणसं आवडतात, दे रे हरी पलंगावरी आवडत नाहीत. मी सुद्धा आज माझ्या आयुष्यात जेवढं वेळ मिळेल घर प्रपंच कष्ट करून मग माझा वेळ जे काय असेल सेवेसाठी मी त्याच्यासाठी बसत नाही. मी अजूनही तुम्हाला सांगते, मी पहिल्यापासून सांगत आलेले आहे, मी गुरुवार केले शुक्रवार केले पण माझं काम मी कधीच केलेलं नाही. माझ्या कामाला पहिला प्राधान्य देते, कारण तेच माझी सेवा आहे. त्यामुळे तुम्हीही तेच करा आणि प्रयत्न करत राहा. संध्याकाळचे जे वाजलेले आहेत ना 6:45 वाजलेत आणि चला मी चाललेले आहे आता थोडंसं पोथी वगैरे वाचायला. अजून आहे पौर्णिमा. तसं माझं असं काही नसतं प्रकार ताईंनो, मी ह्याच टायमिंगला किंवा सकाळी जो असतो तो प्रपंचाचं राटगाडगं असतं, त्याचं हे करायचं त्याचं ते करायचं, त्याला डबा द्यायचा याचं आवरायचं. त्यामुळे मी सकाळी फक्त देवपूजा, बाकीची कोणतीही सेवा माझ्याकडनं सकाळची घडत नाही. आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे. फक्त गुरुचरित्र पारायण केलं तर तेव्हाच मात्र सकाळी मी करत होते, पण आता जर बघायला गेलं तर होतच नाही. कारण आता सकाळी जर ती जसं बघताय किट्टो किती वाजता जाते काय त्या हिशोबानं होत नाही. चला आता पहिला दादाला चहा करून देते, सॉरी कॉफी, आणि मग अध्याय वगैरे घेऊया. तर तरी अजून इथलं वरचं मी स्वामींचं काढलेलं नाही. आज मला झालंच नाही आजच्या ह्याच्यामध्ये, ते राहिले ते काढायचं आहे. उद्या म्हणलं, आता उद्या गुरुवारच आहे आणि मला कधी चहाचा कटाळा आला ना मी आपली देते कॉपी करून. आणि मी कॉपी कुठं लपवून ठेवल्या बघा. आता मी इथं बघ हिच्या समोर दीदीच्या समोर मी काढल्या. आता ही सांगणार बयाला सांगू नको, नुसतं कॉफीच पिते. हे बघा इथं आतमध्ये घातल्या.
तो जर बघायला गेला ना इथल्या इथंच बघतोय. काय करतोय ना तो ताईनो, त्याला लिमिट नाही कॉफी प्यायची, आणि कॉफी जेवढी चांगली आहे तेवढी हे पण आहे शरीराला. हे बघा, दाखव ना, ये ना इकडं. कशी गेली बघा इकडे. हे बघा, डुप्लिकेट केस आम्ही खरेदी केलेले आहे बघा. माझ्यामध्ये 120-130 रुपयाला हे कशासाठी घेतले सांगते. थांब ना. लय दिवस झालं मी साड्या नेसलेलेच नाहीये, सोडा नेसून आलेलंच नाहीत व्हिडिओ, कारण मी गॅप टाकलाय भरपूर. मला होईल तसं मी करते, मला होत नाही जास्त वेळ मिळणार. सगळ्यामध्ये दादा पुण्याला गेले वगैरे खूप गोष्टी होत्या, त्यामुळे मला काही जमलं नाही. कारण ते पॅकिंग कोण करणार, ते डिस्पॅचिंग कोण करणार, असं पण भरपूर होतं. त्यामुळे जेवढ्याच तेवढ्या ऑर्डर घेतलेल्या होत्या. पण मी ते आता हे वापरले, कारण तुम्हाला माहिती आहे मला केसांचा प्रॉब्लेम म्हणजे मला म्हणजे लांबी जी आहे तेवढी नाहीये. एखादं असतं ना की साडीचं शूट करावं, म्हणून त्याच्यासाठी खूप कमी प्राइस. आणि कधी आधी ह्यांच्यात पण काय असलं साड्यांचं कुठं काय वगैरे उपयोगाला होईल. हे बघा, हे अशा पद्धतीने इथं क्लचर आहे आणि त्याला केस आहेत. हे दिसत नाही पाठीमागणं, एवढं जास्त दिसत नाहीये सोडा, वरून पण त्यांनी घेतलेलं आहे. एखादा लुक बनवायचा असेल, कारण लांब केस असल्यानंतर बरं वाटतं ना. मी घातल्यावर कसं दिसतंय बघूया. कुठं बसायचं यार. मी एक सांगू, ज्यांना केस आहेत ना त्या खूप नशीबवान आहेत. त्यांना सांगेन, केस आहेत तर तुमची जपा. हे बघा, याला केस वाढतंय पण ते कापून टाकतंय म्हणतात ना, खरंच जे असणारे आहेत त्यांना कदर नाही. त्या केसाचं पाक वाटोळं करून टाकतात, कुठली केमिकल लावून, कुठलं काय बाय लावून, हेअरस्टाईल करून वगैरे करतात. आम्हाला विचारा, आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये असे घनदाट केस कोणाला नाहीत. आम्ही केसाला खूप हे आहे, असे जाड पण नाही आहेत आणि लांबडे पण कोणाचे नाही आहेत, असं खूप मजबूत वगैरे असं कोणीच नाही आमच्या. ते म्हणतात ना अनुवंशिक आहे आम्ही. अनुवंशिक असल्यानंतर तुम्ही कितीही काही करा, अनुवंशिकचा थोडा का होईना फरक हा तुमच्या केसांवरती पडतो. मग तुम्ही काहीही करा. म्हणजे मी यूट्यूबच्या आधीची गोष्ट सांगते. आर्यन छोटा होता ना तेव्हा तुम्हाला मी सांगितलेलं आहे, वरती एक फोटो आहे बघा, त्याच्यामध्ये दादानी बसून ना पूर्ण माझी वस्ताऱ्यानं काढलेलं होतं. कारण केस आर्यनच्या जन्मानंतर एवढे, नंतर माझी खरी केसाचं वाट लागलेली आहे जास्त. आधी जरा बऱ्यापैकी होते, पण आर्यनच्या जन्मानंतर एवढी चालली वैतागले. म्हणले बस, त्यांच्या पुढे बसले, वस्तारा घेतला तो असं पाक काढून टाकले, म्हणजे टकलं करून ठेवलं पूर्ण. का तर त्यांचं असं म्हणणं होतं की हे केल्यानंतर पुन्हा तुझ्या केसांची वाढ दाट मजबूत होईल. कारण आर्यनच्या जन्मानंतर लय गळायला लागले, प्रचंड प्रमाणात केस गळायला लागले. काय पुढचं करून मग कुठेतरी लेवलमध्ये बसले. फक्त एवढं सांगेन की तो प्रॉब्लेम असल्यामुळे मी त्याच्यासाठी घेतले, पण ते एकदम असं डार्क ब्लॅकमध्ये आले. डार्क ब्लॅक म्हणजे सूट होत नाही, माझ्या केसांना सूट होत नाही. माझी काळे आहेत. मला कमेंट येतात क्लप वगैरे लावते का, नाही अजून तर मी काही करत नाहीये. पिकलेले आहेत खरं माझी पण केस. सकाळी माझं पूजापाठ झालं, त्याच्यानंतर मी कुठलाही कॅमेरा हातात घेतला नाही. डायरेक्टली दिवसभर जे काय झाड झटक हे ते आवरा सगळं केल्यानंतर पुन्हा मग मी संध्याकाळी पुन्हा फ्रेश होऊन तयार होऊन आलेले आहे. ड्रेस मात्र मी काढलेला होता माझा आपला गाऊन जिंदाबाद, त्याच्यानंतर पुन्हा पूजा करताना घातलेला आहे. नाही तर तुम्ही म्हणसाल की सकाळपासून आणि त्याच्यावर पूजा करायला बसली का. तर असो, माझ्या ड्रेसबद्दल सगळ्याबद्दल कमेंट आलेत, पण बोलूया आपण एखाद्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी आरत्या दाखवले ना, मला काय कळे ना कुठली वात वापरू, काय वापरू. फुलवात वापरा, रेग्युलर लांबडी वापरा, काहीही करा, ती आरती पूर्ण काळी होते, वात पूर्ण जळते. मी तर म्हणजे हतबल झाले, कोणाला कशाचं टेन्शन. मला हल्ली तो धूप एक वरचेवर पिडतो आणि ती वात एक पिडते. काय बदलून बघितलं, सगळं करून बघितलं. दादा म्हणतात तू त्या आरत्या बदल, त्या आरत्या ज्या आहेत त्या टाक मोडीत आणि तू दुसऱ्या घे. स्वामींची कोणतीही सेवा करायची असू दे, आधी मी स्वामी स्तवन जे आहे ते या पुस्तकामधलं आहे ते करते, श्री सुक्त एक करते. बाकी मी यातलं कुठलेही म्हणजे गुरुवार शुक्रवारच्या सेवा आहेत, भरपूर मंत्रस्तोत्र आहेत ते केलेलं नाही, कारण नाही जमत मला पण तेवढं हे. पण हे मात्र मी करते. तर त्याच्यासाठी फक्त आहे श्रीसुक्त. तुम्ही कुंकुमार्चन वगैरे करताना जे आहे ते करू शकता, पण आज मला पॉसिबल झालं नाही. पौर्णिमा असून कुंकुमार्चन पॉसिबल झालं नाही, म्हणून आपलं मी श्रीसुक्ताचं पठण केलं. चला झालंय, आता स्वामींची आरती करून घेऊया. आम्ही पहिला गणपती बाप्पाची आरती करतो आणि मग स्वामींची आरती करतो. आता आरू येईपर्यंत वाट बघायचं म्हणतोय, पण आरू 8:30ला येतोय. म्हणजे उगीच थांबण्यात अर्थ नाही आहे, केलेली बरी. नंतर येऊन तो दर्शन घेऊ शकतो. तसं आल्यानंतर स्कूलमधून आल्यानंतर आरूनं दर्शन घेतलं का नाही, तर पूजा केलेली तर मला माहीतच नाही आहे.
तो आला पण लगेच गेला पण. सांगितलं सोडा जाताना, आणि माझ्या पण तेवढं डोक्यात आलं नाही की त्याला सांगावं बाबा नमस्कार कर. सकाळी मात्र माझ्या आणि तुमच्या दादाच्या पाया पडून गेलेला आहे आरू. ज्यांना सगळं काय करायला जमत नाही त्यांना सांगेन, रोजची 10 मिनिटाची फक्त नित्यसेवा. नित्यसेवामध्ये ना फक्त 1 माळ जप करायचा आहे, दुसरं म्हणजे तारक मंत्र, आणि तिसरं म्हणजे 3 अध्याय घ्यायचे. 7 दिवसात तुम्ही 3-3 अध्याय घेत गेला तर 21 अध्याय पूर्ण होतात. आठवड्याला तुमचं एक पारायण होतं आणि तुम्हाला म्हणजे मनाला सुद्धा बरं वाटतं की बाबा मी काहीतरी एक सेवा करते. त्यांच्यासाठी सांगते. बाकी ज्यांना वेळ असेल त्यांनी करा. म्हणतात ना की ज्यांच्याकडे खूप वेळ आहे, घरामध्ये करणारे आहेत, तर ते सेवा करू शकतात, त्यांचं काहीच नाही आहे. पण मी आधी जे बोललेले आहे ते त्यांच्यासाठी बोललेले आहे की ते सेवेमध्ये अडकतात, कामाला वेळ म्हणजे कामाला वेळ देत नाहीत, त्याच्यामुळे मग ते म्हणतात ना की प्रगती पण होत नाही. त्यांच्यासाठी मी बोललेले आहे. आणि आता मग गैरसमज होतो, शॉर्टकट बोललं म्हणजे एवढा गोंधळ होतो रे बाबा. आणि पूर्ण शेअर करायचं म्हणलं तर तेवढा ब्लॉग पुरत नाही. 10-15 मिनटात कुठलं बोलणार आणि काय काय शेअर करणार. पूजापाठ सगळं झालं. त्याच्यानंतर मग आंबोळीला जे आहे ते मी भिजत घातलेलं होतं, कारण तवा आणलेला आहे म्हणलं नवीन, आणि आपण काही करतच नाही. आणि आरूला खूप आवडतं. आता आईनं गावाकडून तांदूळ वगैरे दिलेले होते. तर सुरुवातीला हरभऱ्याची डाळ आणि 1 मूठ होईल एवढे मी शेंगदाणे जे आहे ते चांगले खरपूस भाजून घेतलेले आहेत. आणि थोडीशी हिरवी मिरची घातलेली आहे, कोथिंबीर नाही, बाकीचं मी काही ॲड केलेलं नाही. बिना कढीपत्त्याची वगैरे चटणी केलेली आहे, कारण रात्रीच वेळ झालती, माझ्या लक्षात नव्हतं कढीपत्ता तोडायचा. कोथिंबीरचा तर कायम दुष्काळच असतो. लसूण आता कधी सोलू घालू म्हणून तो पण नाही टाकलेला. आपलं डाळ, थोडेसे शेंगदाणे, हिरवी मिरची, थोडंसं खोबरं, हे सगळं मी घातलेलं आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता बऱ्याच जणी म्हणतील की चटणीमध्ये कढीपत्ता नसेल तर चव लागत नाही. ते तर आहेच, प्रत्येकाचा गुणधर्म. थोडा थोडा जर ॲड केला तर त्याचा स्वाद वेगळाच होतो, आणि नाही झाला तर थोडासा स्वाद कमी होतो. पण चटणी खूप छान झालेली होती. चटणीला मी अशा पद्धतीनं डायरेक्टली कढईमध्ये ना थोडंसं भाजून घेतलेलं, कारण शेंगदाणे होते, डाळ होती. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, म्हणजे असं झालेलं आहे बरं का, की पोटाला पचायला जड गेलं म्हणा, किंवा पोट बिघडलं म्हणा, अशा गोष्टी होतात. म्हणून मी तेव्हापासून काय करते की डाळ व्यवस्थित भाजते, आणि जेव्हा मी डाळ वगैरे वापरणार ना त्यावेळेला मी अशा पद्धतीने शिजवून घेते. पण चटणी अप्रतिम होते. तुम्हाला वाटलं माझ्यासारखं सेम, मी जे स्किप केले करून एकदा बघा थोडंसं. तुम्हाला नाही आवडली तर मला कमेंट करा. आवडणार, 100% आवडणार, कारण छान होते. आणि हा तवा एवढा छान आहे म्हणून सांगू, मस्त आंबोळी उठलेली आहे, एकदम छान. आणि याच्यावरतीच मी दुसऱ्या दिवशी चपाती पण केलेली होती, खूप छान चपातीसुद्धा आली. फक्त एवढंच आहे की तारेची घासणी जी असते ना ती लावून चालत नाही. मी वरून थोडंसं चीज टाकलं, कारण मला आरूने डिमांड केली की आता लय दिवस झालं तू मला चीजचं काही बनवूनच दिलेलं नाही, थोडंसं याच्यावरती टाक. कुठल्या काय काय आपल्या बाहेरच्या रेसिपी असतात बघतात, किंवा मार्केटमध्ये काय खाल्लेलं असतं तसं पाहिजे असतं, म्हणून असं दोघांना पण आवडलं. चला, मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.